हॅलो एव्हरीवन, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कंपेअर कॉन्ट्रास्टच्या 2 मेडिसिन। तर आजपासून मी ही सिरीज स्टार्ट करत आहे आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे एक्झाममध्ये खूप वेळा विचारतात अशा मेडिसिन्स। तर मग यामध्ये आहे फर्स्ट जे मेडिसिन आहेत 2, तर ते आहेत की रुमॅटिझम। तर रुमॅटिझमच्या ह्या 2 मेडिसिन आहेत, तर रुमॅटिझम ऑफ द रस्टॉक्स अँड द ब्रायोनिया अल्बा। तर आता आपण हे जे रुमॅटिझम आहे ना ते कसं लक्षात ठेवणार, तर काही पॉईंट्स आहेत, तर त्या पॉईंट्सच्या थ्रू आपण ते रुमॅटिझम लक्षात ठेवणार किंवा ते एक्झाममध्ये लिहिणार आहे। तर त्यामध्ये काय आहे की मग आता रुमॅटिझमचं टाईप काय आहे ते लिहिणार। त्यानंतर आहे की कॉज म्हणजे एलिमेंट फ्रॉम, की कोणत्या गोष्टीतून ते रुमॅटिझम ओरिजिनेट वगैरे होतं। त्यानंतर आपण रस्टॉक्समध्ये काय बघितलं होतं की हा जो पेशंट आहे ना तो खूप रेस्टलेस वगैरे असतो, म्हणजे मोशन करतो वगैरे। तर मग मोशन जे रिलेटेड वगैरे आहे, मग तो एक पॉईंट लिहिणार आपण। त्याचबरोबर आपण ब्रायोनियामध्ये काय बघितलं होतं की तो थर्स्टी असतो, म्हणजे थर्स्ट लिहिणार आहे आपण। त्यानंतर मॉडॅलिटीज वगैरे प्रत्येक मेडिसिनमध्ये आपण हे पण मेन्शन करणार की मॉडॅलिटीज काय आहे, त्यामध्ये ॲग्रवेशन आणि ॲम्ब्रोवेशन। त्यानंतर आहे की प्रेशर वगैरे, कॉन्कॉमिनंट अजून कोणते आहेत आणि टाईम वगैरे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहिणार। तर सुरुवात करूया। तर फर्स्ट पॉईंट आहे की टाईप ऑफ रुमॅटिझम। आता हे जे काही रस्टॉक्स वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं जे काही रुमॅटिझम आहे तर ते होतं, किंवा म्हणजे त्याचं लोकेशन कुठे असतं आणि ब्रायोनियामध्ये काय असतं। तर आपण यांना म्हणजे आता हे कसं लक्षात ठेवणार, तर ब्रायोनियामध्ये आपण काय बघितलं होतं की ब्रायोनियामध्ये ड्रायनेस वगैरे असते ऑल ओव्हर द बॉडी, कारण म्युकस सिक्रेशन जे आहे तर ते कमी रिलीज वगैरे होतं। आणि त्यामध्ये कॉन्स्टिपेशनने म्हणजे कॉन्स्टिपेशन पण असतं त्या पेशंटला, आणि ते म्हणजे स्टूल जे आहे ना ते खूप हार्ड वगैरे असतं। तर मग हार्ड थिंग आहे, तर त्याच्यावरून आपण काय लक्षात ठेवायचं की जे काही रुमॅटिझम आहे ना त्या रुमॅटिझमचं टाईप आहे की याचं जे रुमॅटिझम असतं ते जॉईंट्समध्ये असतं, जॉईंट्स आणि सिरस मेम्ब्रेन। तर मग टाईप ऑफ रुमॅटिझम काय आहे ब्रायोनियामध्ये की सिरस मेम्ब्रेन अँड सायनोवियल जॉईंट अफेक्टेड। त्यानंतर आहे की रस्टॉक्स। आता रस्टॉक्समध्ये काय आहे मग, तर जॉईंट सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण तिथं लिहिणार, म्हणजे जॉईंटच्या जवळच्या गोष्टी कोणत्या आहेत मग, की त्यामध्ये लिगामेंट आहे, टिश्यू आहे, टेंडॉन्स वगैरे आहेत, फायबरस टिश्यू आणि मसल्स वगैरे आहेत। तर हे सगळं आहे रस्टॉक्समध्ये, आणि ब्रायोनियामध्ये फक्त जॉईंट्स आणि सिरस मेम्ब्रेन वगैरे। त्यानंतर आहे आता त्याचं की कॉज, किंवा त्यालाच आपण एलिमेंट फ्रॉमसुद्धा म्हणतो। तर मग रस्टॉक्समध्ये काय आहे कॉज आणि ब्रायोनियामध्ये काय, तर आपण बघितलं होतं की जो रस्टॉक्सचा पेशंट आहे तर तो चिली असतो, म्हणजे त्याला हॉट थिंग्स पाहिजे, म्हणजे याला कोल्ड थिंगने काय होणार आहे तर ॲग्रवेशन होणार आहे। मग याचे जे काही कंप्लेंट्स आहे किंवा जे रुमॅटिझम आहे ते स्टार्ट वगैरे होतं फ्रॉम कोल्ड वेदर, कोल्ड डॅम्प वेदर। आणि हा पेशंट जो आहे ना तो रेस्टलेस असतो। रेस्टलेस आहे म्हणजे काय, तो खूप जास्त मोशन वगैरे करतो, म्हणजे ओव्हर एक्झर्शन वगैरे झाल्यामुळे काय होतं की त्याचे ही जे काही रुमॅटिझम आहे ना ते ॲग्रवेट वगैरे होतं किंवा ओरिजिनेट होतं। त्यानंतर आहे मग ब्रायोनिया। आता ब्रायोनियामध्ये आपण काय बघितलं होतं की हा पेशंट आहे ना हॉट आहे, म्हणजे त्याला कोल्ड थिंग्स वगैरे पाहिजेत। तर मग याला ओव्हर हिटिंगने वगैरे जे तर ते त्रास वगैरे होतो, किंवा सप्रेस पर्स्पिरेशन वगैरे त्याने त्रास होतो। त्यानंतर आहे की नेचर ऑफ पेन। तर आता जे काही रस्टॉक्स आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं पेन वगैरे जे आहे तर ते असतं, आणि ब्रायोनियामध्ये तर दोन्हीमध्ये जवळपास सेमच आहे, फक्त एक डिफरन्शिएटिव्ह पॉईंट असा आहे की जे ब्रायोनिया वगैरे आहे ना त्याच्यामध्ये स्टिचिंग टाईपचं पेन वगैरे होतं, आणि याच्यामध्ये रस्टॉक्समध्ये काय आहे की मग टिअरिंग, ड्रॉईंग, ब्रुईज आणि स्टिफनेस वगैरे जे तर ती येते, आणि ब्रायोनियामध्ये पण स्टिफनेस प्रेझेंट असते। त्यानंतर आहे आता मोशनचं पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण रस्टॉक्सचा पेशंट हा रेस्टलेस वगैरे असतो, म्हणजेच तो मोशन वगैरे करतो। तर मग तो मोशन का करतो, कारण त्याला मोशन केल्याने बरं वाटतं, म्हणजेच रिलीव्ह बाय मोशन इन रस्टॉक्स। आणि इन ब्रायोनिया वर्ज बाय द स्लाइटेस्ट मोशन, म्हणजे त्याला मोशनने त्रास वगैरे होतो, वर्ज होतं। आणि याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की मोशन ऑफ द लेफ्ट आर्म अँड द लेग। तर हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट वगैरे आहे, म्हणजे हे पॉईंट तुम्ही नोट्समध्ये लिहिलेच पाहिजे, असे मस्ट पॉईंट वगैरे आहेत। त्यानंतर आहे आता रेस्ट। मग रेस्टमध्ये काय होतं की जो काही रस्टॉक्सचा पेशंट आहे त्याला वर्ज ड्युरिंग द रेस्ट, म्हणजे रेस्ट केल्याने त्याला त्रास वगैरे होतो। आणि जो काही ब्रायोनियाचा पेशंट आहे तर त्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे ना तो ऑपोजिट आहे, म्हणजे काही बेटर बाय द कंप्लेंट रेस्ट। तर मग काय की 2 पॉईंट आपल्याला भेटले जे एकदम ऑपोजिट वगैरे होते, ते म्हणजे मोशन आणि रेस्टचा। त्यानंतर आहे की फर्स्ट मुवमेंट। आता मुवमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये, मोशन वगैरे। तर मग फर्स्ट मुवमेंटने काय होतं की जे रस्टॉक्स असते त्याच्यासाठी पेनफुल वगैरे असते इनिशियली, परंतु जे काही ब्रायोनिया वगैरे आहे तर त्याच्यामध्ये एव्हरी मुवमेंट आहे ना तर ते ॲग्रवेट वगैरे होते त्याला, म्हणजे फर्स्ट मुवमेंटने पण रिलीफ वगैरे भेटत नाही त्याला। त्यानंतर आहे की आता मॉडॅलिटीज। तर त्यामध्ये आहे की मग ऑर्म। तर मग ऑर्म थिंगने काय होतं की बेटर, आता हा जो काही पेशंट आहे तर तो चिली आहे रस्टॉक्सचा, मग त्याला काय होणार आहे की जे काही ऑर्म थिंग आहे त्याने त्याला बेटर फील होणार आहे, म्हणजेच बेटर बाय द वॉर्म अँड द हॉट ॲप्लिकेशन।
त्यानंतर आहे की आता ब्रायोनिया. मग ब्रायोनियामध्ये काय आहे, कोल्ड थिंगने बेटर फील होणार आहे. त्यानंतर आहे की वेदर. मग वेदरमध्ये आहे की वर्ज इन कोल्ड डॅम्प रेनी वेदर. रस्टॉक्समध्ये जे येते ते कोल्ड डॅम्प वेदरने त्याला वर्ज वगैरे होते, ॲग्रेवेशन वगैरे जे येतं ते होतं. त्यानंतर काय की ड्राय कोल्ड वेदरने ब्रायोनियाला बरं वाटतं, म्हणजे त्रास होतो त्याने, वर्ज इन ड्राय कोल्ड वेदर. त्यानंतर आहे की आता प्रेशर. बेटर बाय रबिंग अँड द मसाज. जे काही रस्टॉक्सचा पेशंट आहे तर त्याला ना म्हणजे जर प्रेशर अप्लाय केल्याने किंवा रबिंग केल्याने त्याला बरं वाटतं. आणि ब्रायोनियाचा जो काही पेशंट आहे तर त्यालासुद्धा प्रेशरने बरं वाटतं, परंतु फर्म प्रेशरने की जे येतं ते बरं वाटतं. म्हणजे थोड्याशा प्रेशरने त्याला बरं वाटतं, परंतु जर जास्त प्रेशर आपण लावला तर त्याला म्हणजे पेनफुल वगैरे आहे त्याच्यासाठी. त्यानंतर आहे आता जॉईंटची कंडिशन. तर रस्टॉक्समध्ये काय आहे की मग जॉईंटमध्ये स्टिफनेस वगैरे होते, पेनफुल जॉईंट्स वगैरे असतात, स्वेलिंग पण होते आणि रेस्टलेसनेस वगैरे असते जॉईंट पेनमध्ये. त्यानंतर जे काही ब्रायोनिया वगैरे आहे तर त्याच्यामध्ये हॉट स्वेलिंग वगैरे जे तर ते असते, टेंडर वगैरे असतात जॉईंट्स आणि रेडनेस वगैरे असते. तर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही याला हायलाईट वगैरे करू शकता. त्यानंतर आहे आता की रस्टॉक्सचं मेंटल स्टेट कशी असते ड्युरिंग द रुमॅटिझम. तर याच्यामध्ये तुम्ही बरेच पॉईंट वगैरे लिहू शकता, मी फक्त म्हणजे थोडेच पॉईंट ॲड केलेत. तर त्यामध्ये मग रस्टॉक्सचा पेशंट जो आहे तर ड्युरिंग रुमॅटिझम तो कसा आहे की तो रेस्टलेस वगैरे आहे, अँशियस आहे, कॅनॉट रिमेन स्टिल, म्हणजे तो एका जागेवरती नाही बसू शकत, तो खूप जास्त रेस्टलेस वगैरे आहे. आणि ब्रायोनियाचा पेशंट कसा आहे मग, तर ब्रायोनियाचा पेशंट जो आहे तर तो खूप इरिटेबल वगैरे असतो, अँशियस वगैरे असतो, कॉन्स्टंटली तो बिझनेसविषयी वगैरे बोलतो, अँड वॉन्ट्स लेफ्ट अलोन, म्हणजे त्याला एकटं राहायला आवडतं वगैरे. आणि त्याचं नेचर जे आहे तर ते अँग्री वगैरे आहे. त्यानंतर आहे आता थर्स्ट. मग थर्स्टमध्ये जो काही ब्रायोनियाचा पेशंट आहे तर तो कसा असतो, थर्स्टी असतो. त्याच्यानंतर म्हणजे ग्रेट थ्रस्ट वगैरे असते त्याला लार्ज क्वांटिटीमध्ये. आणि जो रस्टॉक्सचा पेशंट वगैरे आहे तर त्याला म्हणजे फ्रिक्वेंट थ्रस्ट वगैरे असते फॉर स्मॉल क्वांटिटी, म्हणजे त्याला स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर जे येते ते लागतं आणि ब्रायोनियाला लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर लागते. त्यानंतर आहे की टाईम. तर आता म्हणजे जो काही रस्टॉक्सचा पेशंट आहे तर त्याला कोणत्या वेळेस किंवा कोणत्या टाईमला त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं किंवा त्याचे कंप्लेंट्स ॲग्रेवेट होतात, तर वर्ज ॲट अ नाईट अँड आफ्टर द मिडनाईट, म्हणजे नाईटला आणि मिडनाईटनंतर त्याला त्रास वगैरे होतो. आणि जो काही ब्रायोनियाचा पेशंट आहे तर त्याला इव्हिनिंगला आणि नाईटला, वर्क इन इव्हिनिंग अँड नाईट, त्याला त्रास वगैरे होतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.